कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। डॉक्टर आंबेडकर पुतळ्याच्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेले अधिकारी बोलावले नामदारांनी, पळवले आमदारांनी। आंबेडकर जनतेकडून आमदार ओगलेंचा निषेध। श्रीरामपूर शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सक्त सूचना दिल्यानंतर अधिकारी श्रीरामपूरकडे रवाना झाले। मात्र श्रीरामपूरमध्ये येताच लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार ओगले यांनी त्यांना बोलावून घेतले आणि स्वतःच्या गाडीत ते या अधिकाऱ्यांना पुतळ्याच्या जागेवर घेऊन गेले। त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून आमदारांनी विनाकारण न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये, अन्यथा पुन्हा असा बालिशपणा केल्यास आंबेडकरी जनता आमदार हेमंत ओगले यांना डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ येऊ देणार नाही असा इशारा दिला आहे। मध्यंतरी पालकमंत्री नामदार विखे पाटील यांना सदर समितीने नगर येथे भेट घेऊन पुतळा लवकरात लवकर उभारण्याची मागणी केली। त्यावर नामदार विखे पाटील यांनी ठोस आश्वासन देत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। त्यानुसार आज गुरुवारी सकाळी फॉरेस्टचे अधिकारी रोळे, दुय्यम निबंधक रवींद्र खरोटे, पालिकेचे बांधकाम अभियंता सूर्यकांत गवळी हे डॉक्टर आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी येणार होते। त्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे सदस्य उपस्थित होते। बराच वेळ झाला तरी हे अधिकारी सर्वेक्षणासाठी आले नाही म्हणून चौकशी केली असता आमदार ओगले यांनी त्यांना बोलावून घेतल्याचे समजले। नंतर थोड्याच वेळात आमदार ओगले हे या अधिकाऱ्यांना आपल्या बरोबर घेऊन आले। त्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला। याबाबत बोलताना समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कामासाठी पुढाकार घेतलेला असताना आणि आम्ही जागेच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची सर्वेक्षणासाठी वाट पाहत असताना आमदार ओगले अधिकाऱ्यांना स्वतः बरोबर घेऊन आले। म्हणून आज या ठिकाणी आम्हाला सर्व आंबेडकरी जनतेला खूप आनंद होत आहे। या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या पुतळ्याच्या प्रश्नात लक्ष घातलं आणि या ठिकाणी आपण बघितलं असेल का छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी त्या पुतळ्याचं काम प्रगतीपथावर आहे। त्याचप्रमाणे आमच्या आंबेडकरी जनतेची जी अतिशय जिव्हाळ्याचा जो प्रश्न होता का श्रीरामपूर रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी व्हावा, यासाठी अनेक आमच्या सर्व संघटनांनी मोर्चे काढले असतील, आंदोलन केले असतील, त्या सर्वांना या ठिकाणी यश आलेलं आहे। आणि यानिमित्त मी नामदार विखे साहेबांच्या या ठिकाणी आभार मानतो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी नामदार साहेबांच्या आदेशाने फॉरेस्ट असेल, नगर रचना असेल, हे सर्व अधिकारी येऊन या स्थळाची पाहणी केली आणि तो रिपोर्ट आत्ताच त्यांनी या ठिकाणी पॉझिटिव्ह असा रिपोर्ट दिलेला आहे। त्या अधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो। आणि पुन्हा एकदा आणि या ठिकाणी आमच्या दीपकांना आणि सुभाषदादांनी सांगितलं की या तालुक्याचे जे आमदार होते त्यांनी येऊन सकाळी कोणतेही पूर्वकल्पना नसताना कसले त्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन फोटो काढून एक वेगळंच या ठिकाणी नाटक करायचा प्रयत्न केला। पण इथली आंबेडकरी जनता सुज्ञ आहे, जनतेला माहिती आहे या पुतळ्यासाठी कोणत्या कार्यकर्त्यांनी आणि कोण प्रयत्न करत आहेत। त्यामुळं अशा बालिशपणाचा या ठिकाणी तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं मी निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। अधिकारी विखे पाटील साहेबांनी जिल्हा अधिकाऱ्यांना संबंधित जे अधिकारी होते त्यांना या ठिकाणी नगरला आढावा बैठकीमध्ये आदेश दिले होते। त्या आदेशानुसार ते अधिकारी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले, परंतु या तालुक्याच्या आमदारपणाने बालिशपणा केला। त्यांनी जे अधिकारी होते त्यांना त्यांच्या ऑफिसवर बोलून आणि त्यांना गाडीमध्ये टाकून या ठिकाणी आणलं
आणि इथं आणलं नुसतं फोटो सेशन केले निघून गेले, त्यांना काम बी करून दिलं नाही. खऱ्या अर्थानं ते गेल्याच्या नंतर ते अधिकारी लोक आम्ही बसून ऑफिसमध्ये गेलो, जी अडचण होती ती अडचण या ठिकाणी दूर केली आणि तो माझी तो जो अहवाल होता तो जे फॉरेस्टचे अधिकारी असेल, भूमिलेखचे अधिकारी असेल, नगरपालिका असेल, त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सर्वांनी बनवला. पण जर समजा आमदारांनी पहिले परत जर असा बालिशपणा जर केला तर त्या आमदाराला इथं पाय ठेवू देणार नाही. खऱ्या अर्थानं आमदारांनी जे टिळकनगरला प्रकरण झालं पाण्याचं, ते पाणी दाखवून तिथले जे कंपनीतले लोक होते, कंपनी बंद पाडायसाठी त्यांनी जे तिथं कारस्थान केलं, तर टिळकनगरच्या लोकांनी त्यांना जोडेमार आंदोलन केलं आणि ते झाकण्यासाठी काहीतरी बालिशपणा केला आणि इथं पुतळ्याकडे येऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला. आणि त्या आमदाराचा ओगल्यांचा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीनं, फुलेशाह आंबेडकरांच्या वतीनं त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. मागण्या झाल्या, परंतु आज आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे पालकमंत्री आहेत, त्यांनी या प्रश्नामध्ये जातीने लक्ष घातलं आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आणि अधिकाऱ्यांसमवेत एक मिटिंग घेतली आणि या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचं आज याचं अधिकारी इथं आलेत आणि ही जागा फॉरेस्टची निर्वनीकरण झालेली आहे की नाही याची खात्री करणं गरजेचं होतं. आणि निश्चित या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानं नकाशामध्ये असं सापडलं की ह्या जागेचं निर्वनीकरण झालेलं आहे. यामुळं ह्या जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची आता कुठली हरकत नाही. आणि या सर्व अधिकाऱ्यांनी एक पॉझिटिव्ह अहवाल आज तयार केलेला आहे. निश्चित आमच्या सर्व समाजाचा, श्रीरामपूरकरांचं समाधान आज या निमित्ताने झालेलं आहे आणि निश्चित आता पुतळा इथं बसण्यामध्ये कोणतीही अडचण राहिलेली नाही. निश्चित पुतळा आता या जागेवर बसणार आहे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी पुढाकार घेतला आणि एवढ्या दिवसापासून असणारा प्रश्न आज मार्गी लागतोय. खरं म्हणजे श्रीरामपूरसाठी काम आहे. श्रीरामपूर शहराच्या राजकारणात गेल्या 40 वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, याच्यावरून राजकारण